गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील अनेक तासात आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या पेपरच्या सिलेबसवर आधारित महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न अभ्यासत होतो. आज पुन्हा आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित काही बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत, सराव करणार आहोत. तर आजचा पहिला बहुपर्यायी प्रश्न आहे, देशाच्या गुंतवणूक व कर्ज स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय भांडवली आर्थिक व्यवहारांचा समावेश असलेले खाते म्हणजे रिकामी जागा खाते होय. पर्याय दिलेले आहेत. चालू खाते, दुसरा पर्याय ब आहे भांडवली खाते, तिसरा पर्याय क आहे व्यापार, चौथा पर्याय ड आहे उत्पादन. तर यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. देशाच्या गुंतवणूक व कर्ज स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय भांडवली आर्थिक व्यवहारांचा समावेश असलेले खाते म्हणजे रिकामी जागा खाते होय. तर आपण बॅलन्स ऑफ पेमेंट या भागाचा अभ्यास करताना दोन प्रकारची खाती अभ्यासली होती, चालू खाते आणि भांडवली खाते. तर या ठिकाणी देशाच्या गुंतवणूक व कर्ज स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय भांडवली आर्थिक व्यवहारांचा समावेश असलेले खाते म्हणजे रिकामी जागा खाते होय. तर चालू खाते आहे का भांडवली खाते आहे, या दोनपैकी एक पर्याय योग्य आहे. तर कोणता पर्याय योग्य आहे, अ चालू खाते का ब भांडवली खाते? तर या ठिकाणी देशाच्या गुंतवणूक व कर्ज स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय भांडवली आर्थिक व्यवहारांचा समावेश असलेले खाते म्हणजे भांडवली खाते होय. म्हणून या प्रश्नाचा योग्य पर्याय किंवा योग्य उत्तर आहे पर्याय ब भांडवली खाते. कारण देशाच्या गुंतवणूक व कर्ज स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय भांडवली आर्थिक व्यवहारांचा समावेश भांडवली खात्यामध्ये केला जातो, त्यामुळे योग्य पर्याय आहे भांडवली खाते. पुढचा प्रश्न, दोन देश जेव्हा आपापसात द्विपक्षीय करार करून वस्तूच्या आयात व निर्यातीचा कोटा निश्चित करतात तेव्हा त्यास डॅश 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 रिकामी जागा कोटा असे म्हणतात. तर या ठिकाणी या प्रश्नामध्ये कोट्याचा एक प्रकार विचारलेला आहे. प्रश्न वाचल्यानंतर एकदा पर्याय सांगतो. चारही पर्याय, अ एकपक्षीय, ब द्विपक्षीय, क मिश्र आणि ड वरील सर्व. तर वर प्रश्न कसा विचारला पुन्हा एकदा सांगतो. दोन देश जेव्हा आपापसात द्विपक्षीय करार करून वस्तूच्या आयात व निर्यातीचा कोटा निश्चित करतात तेव्हा त्यास रिकामी जागा कोटा असे म्हणतात. तर या ठिकाणी दोन देश आपापसात द्विपक्षीय करार करून वस्तूच्या आयात व निर्यातीचा कोटा निश्चित करतात तेव्हा त्यास कोणत्या प्रकारचा कोटा म्हणतात? पर्याय अ एकपक्षीय, पर्याय ब द्विपक्षीय, पर्याय क मिश्र आणि पर्याय ड वरील सर्व. तर यापैकी
पर्याय ब हा योग्य पर्याय आहे, द्विपक्षीय. कारण दोन देश जेव्हा आपापसात द्विपक्षीय करार करून वस्तूच्या आयात व निर्यातीचा कोटा निश्चित करतात तेव्हा त्यास द्विपक्षीय कोटा असे म्हणतात. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय किंवा योग्य उत्तर आहे पर्याय ब, द्विपक्षीय. कारण हा दोन देशात होणारा आयात व निर्यातीचा कोटा निश्चित होतो, त्यामुळे हे द्विपक्षीय करार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जेव्हा वस्तूच्या आयातीचे एक विशिष्ट परिमाण निर्धारित केले जाते तेव्हा त्यास रिकामी जागा कोटा असे म्हणतात. पहा, पुन्हा त्याच भागावर हा प्रश्न आहे, त्याच पॉईंटवर हा प्रश्न आहे. जेव्हा वस्तूच्या आयातीचे एक विशिष्ट परिमाण निर्धारित केले जाते तेव्हा त्यास रिकामी जागा कोटा असे म्हणतात. पर्याय दिलेले आहेत, अ आयात, ब निर्यात, क एकपक्षीय, ड द्विपक्षीय. तर पुन्हा एकदा प्रश्न नीट ऐका आणि नंतर उत्तर कोणतं आहे, योग्य पर्याय कोणता आहे तो निवडा. जेव्हा वस्तूच्या आयातीचे, विदेशातून आपल्या देशात होणाऱ्या आयातीचे, जेव्हा वस्तूच्या आयातीचे एक विशिष्ट परिमाण निर्धारित केले जाते तेव्हा त्यास रिकामी जागा कोटा असे म्हणतात. आयातीचे विशिष्ट परिमाण निर्धारित केले जाते म्हणून हा कोणत्या प्रकारचा कोटा आहे? आयात. हा निर्यात कोटा नाही तर तो आयात कोटा आहे. म्हणून पर्याय दिलेले आहेत, अ आयात, ब निर्यात, क एकपक्षीय आणि ड द्विपक्षीय. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे अ, आयात कोटा. कारण प्रश्नामध्ये स्पष्ट दिलेलं आहे, जेव्हा वस्तूच्या आयातीचे एक विशिष्ट परिमाण निर्धारित केले जाते तेव्हा त्यास रिकामी जागा कोटा असे म्हणतात, तर आयात कोटा असे म्हणतात. म्हणून अ पर्याय योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न, जेव्हा वस्तूच्या निर्यातीचे एक विशिष्ट परिमाण निर्धारित केले जाते तेव्हा त्यास रिकामी जागा कोटा असे म्हणतात. पहा पुन्हा प्रश्न, आत्ता जो आपण प्रश्न पाहिला त्याच्या विरुद्ध बाजूचा प्रश्न विचारला. जेव्हा वस्तूच्या निर्यातीचे, आपल्या देशातून होणारी निर्यात, जेव्हा वस्तूच्या निर्यातीचे एक विशिष्ट परिमाण निर्धारित केले जाते, म्हणजे किती निर्यात करायची याचं परिमाण निर्धारित केले जाते तेव्हा त्यास रिकामी जागा कोटा असे म्हणतात. तर यास कोणता कोटा म्हणतात त्याबाबतचे पर्याय खाली दिलेले आहेत. पर्याय अ आहे आयात, पर्याय ब आहे निर्यात, पर्याय क आहे एकपक्षीय आणि पर्याय ड द्विपक्षीय. तर या ठिकाणी यापूर्वीचा प्रश्न आयातीच्या कोट्यासंदर्भात होता, हा निर्यातीच्या कोट्यासंदर्भात आहे. त्यामुळे प्रश्न नीट वाचून योग्य उत्तर कोणतं आहे ते आपल्याला निवडायचं आहे. जेव्हा वस्तूच्या निर्यातीचे, म्हणजे निर्याती संदर्भात, जेव्हा वस्तूच्या निर्यातीचे एक विशिष्ट परिमाण निर्धारित केले जाते तेव्हा त्यास रिकामी जागा कोटा असे म्हणतात. कारण हे निर्यातीचं परिमाण निर्धारित केलं जात आहे यामध्ये, त्यामुळे याचं योग्य उत्तर हे पर्याय ब, निर्यात कोटा हे योग्य उत्तर आहे. पहिल्या प्रश्नामध्ये आयातीच्या संदर्भात विचारलं होतं, या प्रश्नामध्ये निर्यातीच्या संदर्भात विचारलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं
योग्य उत्तर ब निर्यात कोटा असं आहे. अ आहे आयात कोटा. तर या ठिकाणी निर्याती संदर्भात विचारलेला आहे म्हणून निर्यात कोटा हे उत्तर ब उत्तर हे योग्य पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊया. जेव्हा एखाद्या वस्तूच्या आयातीवर कर आकारला जातो तेव्हा या प्रकारच्या प्रशुल्कास रिकामी जागा प्रशुल्क असे म्हणतात. पहा प्रश्न काय आहे. जेव्हा एखाद्या वस्तूच्या आयातीवर कर आकारला जातो तेव्हा या प्रकारच्या प्रशुल्कास रिकामी जागा प्रशुल्क असे म्हणतात. तर पर्याय अ आहे आयात, पर्याय ब आहे निर्यात, पर्याय क आहे अ व ब दोन्ही बरोबर आणि पर्याय ड आहे अ व ब दोन्ही चूक. तर या ठिकाणी कोणता पर्याय योग्य आहे? प्रश्न पुन्हा एकदा सांगतो. जेव्हा एखाद्या वस्तूच्या आयातीवर म्हणजे आपल्या देशात आयात होत आहे तेव्हा जेव्हा एखाद्या वस्तूच्या आयातीवर कर आकारला जातो तेव्हा या प्रकारच्या प्रशुल्कास रिकामी जागा प्रशुल्क असे म्हणतात. अ पर्याय आहे आयात, ब पर्याय आहे निर्यात आणि क पर्याय आहे अ व ब दोन्ही बरोबर आणि ड पर्याय आहे अ व ब दोन्ही चूक. तर अ व ब दोन्ही बरोबर हे उत्तर अयोग्य आहे. म्हणजे क उत्तर अयोग्य आहे. ड उत्तर अ व ब दोन्ही चूक हे उत्तर अयोग्य आहे. आता राहिलं अ आणि ब यापैकी कोणतं उत्तर योग्य आहे? अ आहे आयात आणि ब आहे निर्यात. प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. जेव्हा एखाद्या वस्तूच्या आयातीवर म्हणजे आयातीवर कर आकारला जात आहे, जेव्हा एखाद्या वस्तूच्या आयातीवर कर आकारला जातो तेव्हा या प्रकारच्या प्रशुल्कास रिकामी जागा प्रशुल्क असे म्हणतात. आयातीवर कर आकारला जात आहे म्हणून याला आयात प्रशुल्क असे म्हणतात. म्हणून पर्याय अ आयात प्रशुल्क हे उत्तर योग्य पर्याय आहे. तर पुढचा प्रश्न घेऊया. अगदी या विरुद्ध प्रश्न आहे. जेव्हा एखाद्या वस्तूच्या निर्यातीवर कर आकारला जातो, जेव्हा एखाद्या वस्तूच्या निर्यातीवर कर आकारला जातो तेव्हा त्या प्रकारच्या प्रशुल्कास रिकामी जागा प्रशुल्क असे म्हणतात. पर्याय अ आहे आयात, पर्याय ब आहे निर्यात, पर्याय क आहे अ व ब दोन्ही बरोबर आणि पर्याय ड आहे अ व ब दोन्ही चूक. या पूर्वीचा जो आपण प्रश्न पाहिला होता त्याच्या विरुद्ध बाजूचा किंवा दुसऱ्या बाजूचा प्रश्न विचारलेला आहे. जेव्हा एखाद्या वस्तूच्या निर्यातीवर कर आकारला जातो तेव्हा त्या प्रकारच्या प्रशुल्कास रिकामी जागा प्रशुल्क असे म्हणतात. म्हणजे एखाद्या देशाच्या निर्यातीवर जो कर आकारला जातो तेव्हा त्या प्रशुल्कास कोणते प्रशुल्क म्हणतात हा प्रश्न आहे. तर निर्यातीवर जो प्रशुल्क आकारला जातो त्याला निर्यात प्रशुल्क म्हणतात. म्हणून पर्याय ब हे योग्य उत्तर आहे. जेव्हा एखाद्या वस्तूच्या निर्यातीवर कर आकारला जातो तेव्हा त्या प्रकारच्या प्रशुल्कास निर्यात प्रशुल्क असे म्हणतात. म्हणून पर्याय ब योग्य पर्याय आहे. हे पहा, मागील प्रश्नामध्ये आयातीवर आकारल्या जाणाऱ्या करास कोणता प्रशुल्क असे विचारलं होतं.
तर तेव्हा आयात कर होता, आयात प्रशुल्क होता. आता निर्यातीवर कर आकारला जातो तेव्हा त्यास कोणत्या प्रकारचा प्रशुल्क म्हणतात? तर निर्यात प्रशुल्क म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब, निर्यात प्रशुल्क. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढील भागात सुद्धा आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासूया. धन्यवाद.